नमस्कार मैत्रिणींनो, सिटी आर्ट क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण मोत्यांचा मोदक बनवणार आहोत. तर इकडे मी 8 नंबरचे मोती घेतले आहेत आणि 8 नंबरचे सोनेरी मोतीही घेतले आहेत. एक सुई घेतली आहे ज्वेलरीची आणि हा 8 नंबरचा तंगूस घेतला आहे. तर चला आपण सुरुवात करूया मोत्यांचा मोदक बनवण्यासाठी. तर हा तंगूस सुईमध्ये ओवून घेतला आहे. साधारण 2 मीटर तंगूस आपल्याला घ्यायचा आहे आणि तंगूसच्या शेवटी ही अशी गाठ करून घ्यायची आहे. आता आपल्याला 8 सोनेरी मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 असे 8 मोती आपल्याला 4 आणि 4 8 असे 8 मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि खालचा जो लास्टचा मोती आहे त्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. तर हा असा राऊंड तयार होतो. तर 8 सोनेरी मोतींचा राऊंड बनवायचा आहे आपल्याला आणि त्याच्या पुढच्या एका मोतीतून सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याकडे हा 8 मोत्यांचा राऊंड आहे आणि इकडे आपल्याला 5 मोत्यांचा राऊंड बनवायचा आहे. तर आपण एक मोती आपल्याकडे आहे, आपल्याला 4 मोत्यांची गरज आहे आणि 4 मोती आपण जिथून तंगूस बाहेर निघाला आहे त्याच मोत्यातून उलट दिशेने आपल्याला सुई तंगूस बाहेर काढायचे आहेत. हा झाला 5चा राऊंड. आता पुढच्या मोतीतून आपण सुई तंगूस काढून तिथेही आपल्याला 5चा राऊंड करायचा आहे. पण यावेळेस आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत फक्त, कारण 2 मोती आपल्याकडे आधीच आहेत, 1 आणि हा 2. आणि तिसऱ्या मोतीतूनही आपल्याला तंगूस बाहेर काढायचा आहे. तर हा 5चा राऊंड झाला आहे आणि प्रत्येक वेळी तंगूस असा ओढून घ्यायचा म्हणजे मोती सगळे घट्ट बसतात. आता पुढच्या मोतीतूनही आपल्याला 5चा राऊंड करायचा आहे. तर 3 सोनेरी मोती घेऊया आणि 2 आपल्याकडे आधीच आहेत. तर हे असंच आपल्याला पूर्ण 8 मोती करायचे आहे, 5-5 राऊंड. आणि लास्टची स्टेप काय असेल ते मी तुम्हाला हा राऊंड बनवल्यावर सांगते. तर आता आपण लास्टच्या स्टेपला आलो आहोत आणि इथे आपल्याकडे 3 सोनेरी मोती आहेत, 1 2 आणि हा 3. तर आपल्याला 5चा राऊंड करायचा असेल तर फक्त 2 सोनेरी मोतींचीच गरज आहे. तर जिथून तंगूस बाहेर निघाला आहे त्याचे पुढचे 2 मोती आपण हा सुई दोरा बाहेर काढूया. आणि आता 2च मोती आपल्याला घ्यायचे आहेत. आणि ही सुई पुन्हा एकदा त्या 3 मोती मधून फिरवून घ्यायची आहे. आता आपल्याला सुई आणि दोरा हा वरच्या मोतीतून बाहेर काढायचा आहे. तर हा झाला आपला मोदकाचा बेस.
आणि आपल्याला आता 6चा सर्कल बनवायचा आहे, म्हणजे 6चा राऊंड बनवायचा आहे. तर 6 मोत्यांचा राऊंड बनवायला आपल्याकडे पहिलेच 2 मोती आहेत आणि आपल्याला 4 मोती घ्यायचे आहेत. तर इकडे मी क्रीम कलरचे मोती वापरतेय आणि दोरा ज्या मोतीतून बाहेर निघालाय त्याच्या पाठच्या मोतीतून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. असे 2 मोती आणि वरती 4. तर हा 6चा राऊंड झाला आहे. आता याच्या पुढचा 2 मोती आपल्याला घ्यायचे आहेत, त्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि पुढे आपल्याकडे 3 मोती आहेत, एक व्हाईट कलरचा आणि 2 सोनेरी मोती. तर आपण 3 मोतीच घेणार आहोत 6चा राऊंड बनवायला. तर हा क्रीम कलरचा मोती आहे आणि पुढचे 2 पुन्हा फिरवून घ्यायचा आहे धागा. तर आपल्याला या 2 मण्यामधून सुई बाहेर काढायची आहे आणि पुन्हा आपल्याला 6चा राऊंड बनवण्यासाठी 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत, कारण आपल्याकडे ऑलरेडी 3 मोती आहेत. एक 2 आणि हे 3. तर हा स्वतःहूनच आता मोती मोदकाचा शेप घ्यायला लागला आहे. हे असेच आपल्याला पूर्ण राऊंड करायचं आहे. लास्टची स्टेप काय असेल ते मी कंप्लीट केल्यानंतर सांगते. तर हे असं कंप्लीट झालं आहे. आता ही लास्टची स्टेप आहे. यामध्ये आपल्याकडे 4 मोती आहेत, 2 क्रीम कलरचे आणि 2 सोनेरी. तर एकदा आपण हा तंगूस जो बाहेर आलाय ते 2 सोनेरी आणि 1 क्रीम कलर मधून दोरा बाहेर काढूया. आणि आता आपल्याला 4 मोती आहेत, तर 2च मोत्यांची गरज आहे. तर 2 क्रीम कलरचे मोती घेऊया. एक आणि 2. पुन्हा आपण मोत्यांमधून सुई फिरवून घेऊया. एक 2 3 आणि हा 4. या 4 मोत्यांमधून पुन्हा सुई फिरवून घ्यायची आहे. तर हा आपला अर्धा मोदक तयार झाला आहे. हा 6चा राऊंड कंप्लीट झाला आहे. वरच्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे. आता हे 2 मोती घेऊन आपल्याला 5चा राऊंड बनवायचा आहे. तर 2 मोती आधीच आहेत आपल्याकडे आणि आपल्याला लागणार 3 मोती. ठीक आहे. तर एक मोती रंगाचा मोती, एक सोनेरी मोती आणि परत एक मोती रंगाचा मोती, असं मिळून 2 क्रीम कलरचे मोती आणि एक सोनेरी मोती हे आपण 5चा राऊंड बनवण्यासाठी घेणार आहोत. हे असं 5चा राऊंड झाला आहे. पुन्हा पुढचे 2 मोतीमधून सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि यावेळेस आपल्याकडे 3 मोती आहेत. तर आपल्याला फक्त 2 मोतीची गरज आहे. तर एक मोती रंगाचा मोती आणि एक सोनेरी मोती घेऊया. तर पहिला मोती रंगाचा मोती आणि एक सोनेरी मोती ओवून पुन्हा 1 2 आणि 3 या 3 मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. तर हा झाला 5चा राऊंड. तर असेच आपल्याला 5चे राऊंड रिपीट करायचं आहे.
इकडे पण आपल्याकडे 3 मोती आहेत आणि 2 मोती लागणार आहे. तर एक क्रीम कलरचा मोती आहे आणि एक सोनेरी मोती आहे आणि पुन्हा 3 मोत्यातून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सिटी आर्ट क्रिएशनला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन, लाईक्स हे माझ्यासाठी फार प्रोत्साहनदायक आहे. तर आपण पुन्हा 2 मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. पुन्हा एक मोती कलरचा मोती आणि एक सोनेरी मोती घेऊन 3 मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. तर हा काही असा शेप येईल. तर हे असंच आपल्याला पुढे रिपीट करायचं आहे. लास्टची स्टेप काय असेल हे मी तुम्हाला सांगते. तर हे एवढं कंप्लीट केलं आहे आणि ही लास्टची स्टेप बाकी आहे. तर इकडे आपल्याकडे 4 मोती आहेत. 1 2 3 आणि हे 4. तर इथून आपण पहिलं सुई दोरा बाहेर काढून घेऊया आणि 5चा राऊंड बनवायला एकच मोतीची गरज आहे. पुन्हा त्या 4 मोतीतून आपण सुई फिरवून घ्यायची आहे. तर हा छान असा राऊंड झाला आहे आणि या राऊंड वरतीही 5-5चे राऊंड बनवायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे 2 मोती आहेत आणि पुन्हा 3 मोत्यांची गरज आहे. पण इकडे मी तिन्ही सोनेरी मोती घेणार आहे आणि ज्या मोत्यातून दोरा बाहेर निघालाय त्याच्या पाठच्या मोत्यातून सुई बाहेर काढून 2 मोती आणि वरती 3 मोती हे असे पुढच्या 2 मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि इकडे 3 मोती आहेत आणि 5चा राऊंड बनवण्यासाठी आपल्याला 2 मोत्यांची गरज आहे. तर 2 मोती घ्यायचे आहेत. 2 सोनेरी मोती घेतले आहेत आणि या 3 मोत्यातून सुई पुन्हा फिरवून घ्यायची आहे. तर हे असे 5-5चे राऊंड तयार झाले आहेत. पुन्हा पुढच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि पुन्हा 3 मोती आहेत तर 2 सोनेरी मोत्यांची गरज आहे. ही प्रोसेस आता लास्टची स्टेप बघूया आपण. इथे आपल्याकडे 4 मोती आहेत आणि आपल्याला एकच मोतीची गरज आहे. तर हे 4 मणीतून आपण धागा काढून घेऊया आणि एक मोती आपल्याला घ्यायचा आहे. पुन्हा या 4 मोतीतून सुई दोरा फिरवून घ्यायचा आहे. हा असा परफेक्ट मोदकाचा शेप आला आहे आणि हा सुई दोरा आता वरच्या मोत्यातून बाहेर काढायचा आहे. वरती असे 4 मोती आले पाहिजेत आणि त्याच्यावरती एकच मोती लावायचा आहे. तर एक सोनेरी मोती घेऊया आणि उलट दिशेच्या मोती मधून सुई दोरा बाहेर काढूया. हा बघा, हा असा सुंदर असा मोदक तयार झाला आहे.
आणि एकदा सुई हे चारही मोतीमधून आपण फिरवून घेऊया. हा मोत्यांचा मोदक पूर्ण तयार झाला आहे आणि आपल्याला तंगूस आता गाठ बांधून फिक्स करायचं आहे. त्यासाठी मी खाली जो मणी आहे, जो मोती आहे, त्यातून सुई आणि तंगूस बाहेर काढते आणि ही अशी गाठ करून घेते, ज्याच्यामुळे सैल पडणार नाही मोदक. आणि पुढच्या 2-3 मोत्यांमधून हा सुई फिरवून घ्यायची. आता उरलेला तंगूस हा कैचीच्या साहाय्याने कट करून घेऊया. हा मोत्यांचा मोदक रेडी आहे. आणि थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.